देशातील काजू उत्पादनाच्या 80%हून जास्त उत्पादन निघणाऱ्या कोकण किनारपट्टीमध्ये काजूवरती प्रक्रियेचे छोटे मोठे अनेक उद्योग आहेत। वैयक्तिक मालकीच्या या उद्योगांमधून उत्तम उत्पादनही मिळत असते। मात्र सध्या खेळत्या भांडवलाचा प्रश्न गंभीर आहे। काजू बी मोठ्या प्रमाणावर मिळत असते, मात्र काजू खरेदी करणाऱ्यांची शक्ती उद्योजकांना कमी पडत असल्यामुळे काजू प्रक्रिया करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। काजू उद्योगांना भांडवल मोठ्या प्रमाणात लागतंय, त्याची कमतरता असल्यामुळे काजू बी असूनही ती खरेदी होऊ शकत नाही, अशी परिस्थिती उद्योगांसमोर निर्माण झाली। शासनाने फळ प्रक्रिया उद्योगांना भक्कम आर्थिक पाठबळ दिले पाहिजे। काजूसारख्या उद्योगांना जेवढे बळ मिळायला हवे तितकेसे मिळत नसल्यामुळे काजू प्रक्रिया होत नसल्याचं मत रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे जयवंत विचारे यांनी मत व्यक्त केलंय। तर लांजा परिसरामधील महिलांना दैनंदिन कामामधून रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेने पुढाकार घेत नुकताच केंद्र सरकारच्या क्लस्टर डेव्हलपमेंट उपक्रमातून काजू प्रक्रियेमधील अत्याधुनिक यंत्रणाही कार्यान्वित केली आहे। त्यामुळे उत्पादनाचा दर्जा आणि कामाचा वेग विलक्षण वाढतोय। परिसरामधील छोट्या शेतकऱ्यांपासून मोठ्या उत्पादकांपर्यंत शेकडो जणांना काजू बियांवरती प्रक्रिया करून दिली जाते। हा सहकार पातळीवरील उपक्रम जयवंत विचारे यांच्या मार्गदर्शनातून सुरू आहे। नमस्कार, मी जयवंत गणपत विचारे, अध्यक्ष रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था आणि लांजा रत्नागिरी काजू क्लस्टर या दोन संस्थांचा मी अध्यक्ष आहे। काजू उद्योगामध्ये खेळत्या भांडवलांचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे। छोटे उद्योग जेव्हा काजू उद्योगाला भांडवल फार मोठ्या प्रमाणात लागतं आणि त्याची कमतरता असल्यामुळे काजू असूनही तो काजू खरेदी करण्याची शक्ती कमी पडत असल्यामुळे काजू खरेदी करता येत नाही, तो प्रोसेसिंग करता येत नाही आणि मार्केटला पाठवता येत। कोकणातला काजू हा जगात सर्वोत्तम म्हणून समजला जातो, पण दुर्दैवानं शासनाचं किंवा इतर लोकांचं त्याच्याकडे पाहिजे तेवढं लक्ष गेलेलं नाही। काजू उद्योग फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू शकतो। काजू उद्योगामुळे फार मोठी कोकणातली भरभराट होऊ शकते, परंतु शासकीय पाठबळ जेवढं मिळायला पाहिजे तेवढं मिळालेलं नाही। कोरोनानंतर काजू उद्योग फारच कोलमडून गेलेला आहे। केंद्र सरकारने रॅम्प नावाची योजना आणल्याचं कळतं। 6,000 कोटी त्याच्यासाठी दिली आहेत असं ऐकतो, पण ते MSMEच्या माध्यमातून अद्यापपर्यंत त्या छोट्या काजू उद्योजकापर्यंत पोचलेले नाही। महाराष्ट्र शासनही निरनिराळ्या माध्यमातून काजू उद्योगाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे। 16 फेब्रुवारी 2023ला महाराष्ट्र शासनाने काजू फळ विकास योजनाचा एक GR काढलेला आहे, पण त्याचं पाहिजे तसं इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी अद्याप प्रभावीरित्या झालेली नाही।